नमस्कार, मी पल्लवी। आज आपण निरफणसाची आंबट शाक तयार करूया। दक्षिण कन्नड येथे या प्रकारची आमटी तयार केली जाते। सगळ्यात आधी आपण निरफणस चिरूया। या प्रकारचे 2 निरफणस मी घेतले आहेत। निरफणस कापण्याआधी हाताला तेल लावून घेऊया। यामुळे निरफणसाचा चीक आपल्या हाताला लागत नाही। सगळ्यात आधी आपण निरफणसाचा देठ काढायचा आहे। यानंतर याप्रमाणे निरफणसाची साले काढून घेऊया। हे बघा, याप्रमाणे दोन्ही निरफणसांचे साले मी काढून घेतले आहेत। आता निरफणस चिरूया। याप्रमाणे निरफणस चिरायचा आहे आणि याचा मधील घट्ट भाग काढून टाकायचा आहे। हे बघा, याप्रमाणे निरफणसाचे तुकडे करायचे आहेत। चिरलेला निरफणस पाण्यामध्ये घालायचा आहे, यामुळे हा काळा पडत नाही। आता या कुकरमध्ये या निरफणसाच्या फोडी म्हणजेच तुकडे घालते आणि फोडी बुडतील इतके थंड पाणी घातले आहे। आता चवीप्रमाणे मीठ घातले आहे। 2 चमचे तेल घालते, यामुळे या निरफणसाचा चीक कुकरला लागत नाही। आता हा कुकर 10 मिनिटे गॅसवर ठेवूया। निरफणस शिजेपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करूया। 1 ओला नारळ खोवून घेतला आहे। 5 ते 6 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत। 2 मोठे चमचे जिरे आणि 2 ते 3 चमचे तांदूळ घेतले आहेत। आता आपण ओले खोबरे, मिरच्या, तांदूळ आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। हे बघा, आमटीसाठी वाटण तयार आहे। 10 मिनिटांनी मी गॅस बंद केला। आता या कुकरची वाफ गेली आहे। मी झाकण बाजूला काढले आहे। या निरफणसाच्या फोडी चांगल्या शिजल्या आहेत। खोबऱ्याचे वाटण यामध्ये घातले आहे। गॅसवर मध्यम आचेवर ते मोठ्या आचेवर या आमटीला उकळी आणूया। आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी घालू शकता। या आमटीला उकळी आल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे। आता ही आंबट शाक मी 5 मिनिटे चांगली उकळून घेतली आणि गॅस बंद केला। आता यामध्ये 1 वाटी आंबट ताक घालते। आंबट ताकाऐवजी आंबट दही सुद्धा घालू शकता। आता यावर जिऱ्या मोहरीची फोडणी घातली आहे। फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 सुकी मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने। याप्रमाणे तुम्ही फोडणी तयार करू शकता। ही निरफणसाची आंबट शाक तुम्ही भातावर घेऊ शकता। अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा। धन्यवाद।